पिरियड्स आलेले असताना सुद्धा या महिलेने आपली धाव सुरूच ठेवली. स्क्रीनवर दिसत असलेला हा फोटो फक्त एक साधं चित्र नाही, तर एका स्त्रीच्या अपाट सहनशीलतेचं आणि जिद्दीचं एक जिवंत उदाहरण आहे. मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना या महिला धावपटूला अचानक पिरियड्स आले. ब्लड फ्लो खूप जास्त वाढत होता, पण तरीही तिने पळणं थांबवलं नाही. तिने वेदना सहन केल्या, पण आपलं ध्येय सोडलं नाही. विज्ञानानुसार मानवी शरीरात जास्तीत जास्त 45 डेल इतक्या वेदना सहन करू शकतं. पण तुम्हाला माहितीये का, एका बाळाला जन्म देताना एका आईला तब्बल 57 डेल इतक्या भयंकर वेदना होतात. याचा अर्थ आपल्या शरीरातील 20 हाडा एकाच वेळी तुटल्यावर जेवढ्या भयंकर वेदना होतील तेवढा त्रास ती स्त्री हसत हसत सहन करते. वैद्यकीय शास्त्र सांगतं मित्रांनो, एवढ्या वेदना जर एका सामान्य पुरुषाला झाल्या तर कदाचित तो जिवंतही राहणार नाही. मग एवढा सगळा त्याग करूनही आपण खरंच एका स्त्रीचा आदर ठेवतो का? आजही आपल्या समाजात काही लोक महिलांना केवळ खेळणं समजतात. त्यामुळे रोज बलात्कार आणि अत्याचारासारख्या घटना या आपलं भारताचं खूप मोठं दुर्दैव आहे. आज वेळ आली आहे विचार बदलण्याची. स्त्री कधीच कमकुवत नव्हती आणि कधीच नसेलही. ती साक्षात शक्ती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ आज प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक आई, बहीण, पत्नी आणि मैत्रिणीला तिच्या या अफाट ताकदीसाठी माझा मानाचा मुजरा.